नुकतंच पूर्ण राज्यभराचा एक्झिट पोल जाहीर झाला. अकोल्याचा सुद्धा एक्झिट पोल जाहीर झाला. यामध्ये अकोल्यामध्ये भाजपा उमेदवार हे आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज निश्चित अकोल्याचा खासदार कोण असावा यासाठी आपण अकोला भाजपा उमेदवार अनु धोत्रे यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. नेमकं आपण जाणून घेऊया की त्यांना काय वाटते आहे. सर, आपल्याला काय वाटते नेमकं अकोल्याचा खासदार कोण असेल? एक्झिट पोल काल झालेला आहे. एक्झिट पोल नुसार भाजपा आघाडीवर आहे. आपलं मत काय राहील याविषयी? एक्झिट पोल पूर्वीच भारतीय जनता पार्टी आणि मला स्वतः उमेदवाराला एक विश्वास होता की मोठ्या मार्जिनने माझा विजय होणार आहे. एक्झिट पोलमध्ये नाव आल्यावर कार्यकर्त्यांमध्ये, महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला उत्साह निर्माण झाला. सगळ्यांचे कॉल्स मला याकरिता शुभेच्छा देण्याकरिता आले आहेत. आपलं नेमकं आपलाच विजय होईल याचं नेमकं आपण कारण काय सांगू शकाल? याच्यातलं सगळ्यात मोठं जे कारण आहे हे सरकारने केलेले कामं, माननीय मोदीजी यांच्यावरचा विश्वास आणि युवा आणि महिला यांना एक आपली विकसित भारत म्हणून 2047चं जे मिशन आहे याच्यामध्ये त्यांचा एक मोठा सहभाग असणार आहे. देश हा विकासाकडे जाणार आहे. या दृष्टीनेच लोकांनी विकासासाठी मतदान केलं आहे, म्हणून मला एक चांगला विश्वास आहे. नेमकं आपण किती मताने आघाडीवर राहू शकता? मला विश्वास आहे की जो लीड राहील हा कमीत कमी 3 लाखाचा राहील असा मला विश्वास आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.